जालना शहर के पोस्ट ऑफिस इलाके, विशेष रूप से पीला बंगला और छत्रपति शिवाजी महाराज चौक क्षेत्र में सोमवार को उस समय तनावपूर्ण स्थिति उत्पन्न हो गई जब नगर निगम और पुलिस प्रशासन की ओर से अतिक्रमण हटाने की कार्रवाई की गई। कोर्ट के आदेश के बाद यह अभियान चलाया गया था, लेकिन स्थानीय महिलाओं के विरोध के चलते हालात बिगड़ गए, जिसके बाद पुलिस को हल्का लाठीचार्ज करना पड़ा। जालना के पोस्ट ऑफिस क्षेत्र में छत्रपति शिवाजी महाराज चौक के पास नगर निगम द्वारा अतिक्रमण हटाने की कार्रवाई के दौरान हंगामा हो गया। कोर्ट के आदेश पर चल रही इस कार्रवाई का स्थानीय महिलाओं ने विरोध किया और सड़क जाम कर नारेबाजी शुरू कर दी। स्थिति बिगड़ने पर पुलिस ने हल्का सा लाठीचार्ज किया और 5 से 6 महिलाओं को हिरासत में लिया। तनावपूर्ण माहौल को देखते हुए इलाके में भारी पुलिस बल तैनात किया गया है। प्रशासन का कहना है कि यह कार्रवाई न्यायालय के आदेश के तहत की गई थी और पूर्व में नोटिस भी भेज दिए गए थे। इथं 2 पक्ष आहेत, त्यांचे माननीय न्यायालयात प्रकरण गेलं होतं आणि माननीय न्यायालयाने तसा आदेश केलेला आहे आणि न्यायालयाचे बिली त्याचप्रमाणे इतर विभागाचे मोजणीचे कर्मचारी, अभिलेखचे, भूमी अभिलेखचे कर्मचारी आले ते काम करत आहे। त्याच्यामध्ये काही महिला त्यांना विनाकारण विरोध करत होते। त्यावेळेस आपलं वाजवी बळाचा वापर करून त्यांना बाजूला आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे। काही कदाचित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही लोक आहेत, तर त्यांना सौम्य बळाचा किंवा वाजवी बळाचा वापर करून आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी बाजूला घेतलेला आहे। सध्या काम चालू आहे। नाही, अजून ते 5 महिलांना ताब्यात घेतलेलं आहे, अजूनही काम चालू आहे। अजूनही काही महिलांचा विरोध वगैरे आहे, त्यांना आपण मोस्टली समजावून सांगण्याचाच प्रयत्न करत आहोत। न्यायालयाचा आदेश आहे त्याबाबत त्यांना अवगत केलेला आहे। अजूनही आपण त्यांना काउन्सिलिंग करून अवगत करून प्रोसिजर सौम्य कशी होईल, याचं सुरळीत कशी पार पडेल याचा प्रयत्न करत आहोत। काय आव्हान करायचं? काही माननीय न्यायालयाचा आदेश आहे, तर आदेश पाळणं अर्थात सर्वांना बंधनकारक आहे, त्यांनी पाळावं। आमच्या महिलांनी विरोध केल्यानंतर महिलांनी पोलिसवाल्याने आमच्या महिलेवरच अत्याचार केलाय, त्याला मारहाण करायला लागले। आमची इथं 5वी पिढी आहे साहेब, आम्हाला निर्णय पाहिजे, आम्हाला काहीच नाही पाहिजे, आम्हाला फक्त निर्णय पाहिजे। साहेबांनी आम्हाला फक्त निर्णय द्या। आमच्या लेडीजला एवढं मारलंय विचारू नका, त्याला आत टाकलंय छोटे। आमची मागणी एवढीच आहे की आमच्या घर वाचवावा। साहेबांनी फक्त एवढी मेहरबानी करा की आमच्या गरीबाच्या घर वाचवावा आणि पोलिसांना सांगावा की बाबा यांच्या स्वतःच, त्याला बी सांगावा की स्वतःच द्यायचं म्हणून।